जय शिवराय मित्रांनो, वारणीच्या कोळ्या त्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज रविवार आहे आणि मी आलो आहे शेताकडे, कारण आज पाऊस पण नाही, खाट टाकायला आलो त्यासाठी। मग दाखवतो तुला। आपण आता पाणी धरूया पहिले जाऊन। हे पूर्ण वापा फुगलाय पूर्ण पाण्याने, याचं आता पाणी बंद करतो आता। असं बांध घालायला लागतं तेव्हा। खायला आता बंद करून झाले, वरलं बंद करते, वरले वापरले। हे सगळं लिक्कीचं पाणी आहे कॅनेलचं, ते पण जाऊन बघूया कुठून येत। सगळं पाय आत जातात, पाक डोकरा एवढं पाय आत जातात। हे सगळं लिक्कीच आहे पाणी, हे काही बंद होणार नाही कारण सगळ्यात बंद फुटला आहे। हे आता आम्ही बंदरमळ्यात आहे, वरती चांदोलीकडे। आज पाऊस गेलाय म्हणताना म्हणलो खाट टाकूया जरा बस। आता आम्ही युरिया घेतलाय मारायला, कारण युरिया टाकला की जरा भाताची वाढ पण होत्या। 2 पाट्या आणल्या त्या, एक पाटी खात आहे, आता हे पण भरून देतो पाटी। आम्ही 2 पाट्या आणलेल्या, कारण एक पाटी संपली की दुसरी पाटी आपली भरून द्यायची। आमचा पूर्ण जंगल एरिया आहे आणि बरोबर आम्ही सह्याद्रीच्या खाली पायथ्याशी आहे, बरोबर चांदोली धरण या पायथ्याशी आहे आम्ही। बरोबर 4ही बाजूला डोंगर आहेत, त्यामुळे इकडे पाऊस पण जास्त असते, कारण चांदोली राष्ट्रीय उद्यान बरोबर आमच्या गावाच्या वरच आहे, त्यामुळे इकडे प्राणी वगैरे जास्त असतात। पावसाळ्यात एवढं काय नसते, त्रास नसते प्राण्यांचा, फक्त उन्हाळ्याचाच गवळ डुकरं सगळ्यात जास्त प्रमाणात नुकसान करते शेताचं। अजून काय धरणात दरवाजे जास्त सोडलेला नाही, ते नंतर हे तुम्हाला आम्ही खात पण मारलं नसतं, हे पूर्ण बुडतं। एक 5-6 दिवस पूर्ण बुडलेलं असते मग पाऊस जास्त असला की। आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी काही थोडं सोडलं आहे, नदीला पण फुल पाणी आहे, त्यामुळे म्हणून आता खाट टाकून घ्या, तेवढीच त्या ताकद तर येईल। ठिकं त्या बांधा होतं पलीकडच्या तिथल्या, तिथनं परत तिकडं आणले ठिकं, कारण खायला 2 वापा अजून राहिले त्या, ह्या 2 वाप्यावर टाकायचं, कारण तिथनं पाट्या आणायचं म्हटलं हे होते, ताकद पण वाया जाते आणि वेळ पण जातो जास्त। वेळ वाचायसाठी आम्ही इथं ठिकाण आणलं आहे बरोबर मध्ये। आता हे वापा झाला की हे 2 वापा घ्यायचं, आपलं काम होतं। हे झालं मारून झालं की आपण डायरेक्ट तुम्हाला नदीवर जातो आणि तुम्हाला दाखवतो पाणी किती येते नदीला। ते समोरच खाली इथं नदी आहे। आमचं आता खाट टाकून झालं या, तुम्हाला आमची वारणा नदी आहे ती दाखवतो, कारण आपल्या चॅनलचं पण नाव आहे वारणीच्या कोऱ्यात, आणि नदी दाखवतो किती पाणी नदीला ते। इकडे खाली सगळं दलदल एरिया आहे सगळं, कारण इकडे सगळं पाणी येतं पुराचं, त्याच्यात आपण आता वाट काढत काढत जायचं आहे। या नदीला जास्त करून मगरीचं प्रमाण जास्त आहे आमच्या। पावसाचं वातावरण झालं बघा तिकडे, पुढे समोर आंबाईवाडी आहे, म्हणजे पलीकडचा भाग आहे तो कोल्हापूर जिल्ह्यात येतोय आणि मी इथं उभा आहे ते सांगली जिल्ह्यात येते। आणि हा शिराळा तालुका आहे, मी आता उभा आहे ती, आणि पलीकडचा आहे ते शाहूवाडी तालुका आहे, आणि पुढे ते डोंगर दिसतोय आणि इथं आंबाईवाडीचा धबधबा आहे। आणि आता पाऊस पण चालू झाला, कारण खाट टाकले, पाऊस पण पाहिजेच। पाण्याची काही कमतरता नाही आमच्याकडे, कारण कॅनलला पण पाणी आहे, त्यामुळे काय एवढं नाही, तरी पण पाऊस पाहिजेच, कारण 10 दिवस झाले पाऊस नाही इकडे। शेतीला
भात जर असलं तर भरपूर प्रमाणात पाऊस पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट जर नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर येऊन बघू शकताय. कारण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असते. आमच्याकडे एवढा निसर्ग चांगला आहे, त्यामुळे व्हिडिओ पण आम्ही भरपूर काढतो.